विचारा सुरेश भाऊ, आमदार शरददादा सोनवणे, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पत्र व्यवहार केला असं लोक म्हणतायत. पत्र दिलंय का? एक मिनिट 2024 मध्ये आम्ही या विभागाचे खासदार अमोल कोल्हे साहेबांना या प्रकल्पासंदर्भात पत्र व्यवहार केलेला आहे. कॉपी आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे त्याची पोच आता जवळ इथं तिथं मला तुम्हाला दाखवायचं ग्रामपंचायतमध्ये आहे त्याची पोच. आम्ही तिथं पेडून त्यांना पत्र व्यवहार केलेले आणि दाखवायचे हे बघा. हे अशा पद्धतीने त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे बघा. म्हणजे ग्रामपंचायतचं लेटर पॅड आहे. अच्छा अच्छा. हे अशा पद्धतीने आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलं. मग हे विभागाचे खासदार ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये एखादा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात होतोय, मग त्यावेळेस आम्ही जे निवेदन दिलं तर या खासदार साहेबांनी का तिथं कॅबिनेटमध्ये विषय नाही मांडला, का त्या ग्रामस्थांचा या प्रकल्पासाठी विरोधाचं पत्र माझ्याकडे प्राप्त आहे. मुळात खासदार साहेबांनी या विषयावरती बोललं पाहिजे. केंद्रातला प्रकल्प येतोय, मग तुम्ही जर या विभागातून मताधिक्य निवडून येता आमच्या मतांच्या जीवावर. आम्ही राजकारण बोलत नाही साहेब या ठिकाणी तुमच्या समोर, राजकारणाचा विषय नाही, पण आज आमच्या जीव बेतलंय म्हणून त्या खासदार साहेबांना प्रश्न आहे आमचा. आज आमची तिथल्या अख्ख्या जवळजवळ 25-30 लोक 33 शेतकरी उद्ध्वस्त होते. मग 38 काय असतील ते. मग खासदार साहेब तुम्ही झोपलेत का? तुम्हाला पत्रावर असताना तुम्ही काय विषय मांडला? तुम्ही कॅबिनेटमध्ये विषय झाला. कोल्हे साहेबांनी विचारले का कधी कॉल करून? आमची जी टीम आहे, आम्ही जे शिष्टमंडळी पोरं नेमली होती ते त्या साहेबांच्या संदर्भात कोल्हे साहेबांना 2-3 वेळा भेटले त्या विषयावरती. साहेब काय म्हणाले कोल्हे साहेब? काय म्हणाले कोल्हे साहेब? कोल्हे साहेबांची आम्ही भेट घेतली होती. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितले की आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करतो आणि लवकरात लवकर हा जो प्रोजेक्ट आहे तो कसा रद्द होईल या गोष्टीसाठी आम्ही आहोत. त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. हो, पाठपुरावा सुरू असं ते बोललेत, पण आता शेवटी आपल्याला ते सांगता येणार या नाही. तालुक्याचे आमदार शरददादांना निवेदन दिलं. साहेब ऐका एक मिनिटं. जर कोल्हे साहेब यांना आमच्या मुलांना सांगत असेल आमचा पाठपुरावा चालू आहे, मग तुमचा जर पाठपुरावा चालू असताना मग इथं प्रकल्पाची सुनावणी आली कशी? तुम्ही जर पाठपुरावा म्हणता केलंय तर कुठलं पत्र दाखवा तुम्ही. केंद्राला काय सांगितलं तुम्ही का माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या आडोशी गावामध्ये हा प्रकल्प होतोय, मी तिथं तुम्ही संसदेमध्ये काय विषय मांडला ते दाखवा. त्यांनी दाखवा बोलले असतील ना ते काय असं त्यांच्यासोबत त्यांनी दाखवा. शरददादांना निवेदन दिलं. शरददादांना आम्ही या विषया संदर्भात अजूनपर्यंत निवेदन दिलेलं नाही. जे खरं आहे वाली साहेब आम्ही देणार पत्रावर करणारच आहेत त्यांना पत्रावर. या निमित्ताने शरददादा सोनवणे यांना परंतु ऐका वाणी साहेब ऐका, तुम्ही जर तुम्ही म्हणता शरददादांना निवेदन दिले का? आपल्या तालुक्यात एवढा मोठा प्रोजेक्ट होतोय म्हणजे ते लोकप्रतिनिधी आहेत. दादांनी या विषयाकडे जातीने लक्ष टाकलं पाहिजे. दादांना निवेदन देण्यापेक्षा तुम्ही लोकप्रतिनिधी आमच्या विभागाचे म्हणजे आमच्या या तालुक्याचे आमदार लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे तुम्ही अशा ठिकाणी येऊन हा विषय आहे. नाही त्यांना माहीतच असणारच ना. असं कसं बोलतोय वाणी साहेब तुम्ही? त्यांना माहीतच असणार ना. त्यांनी इथं आलं पाहिजे, स्थानिकांची भेट घेतली पाहिजे, स्थानिकांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं पाहिजे. आम्ही जाण्यापेक्षा तुम्ही लोकप्रतिनिधी, तुम्ही जबाबदार म्हणून त्यांनी इकडे आलं पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही जसं खासदार साहेबांना निवेदन दिले तसं आमदार साहेबांना पण निवेदन दिलं पाहिजे ना. नाही 2024ला दिले आम्ही साहेब. 2024ला निवेदन दिले, आत्ता दिले नाही. तो 2024चा विषय तुम्ही जे पाहता. तुम्ही आता मग विद्यमान करंट आमदारांशी तुम्ही डायलॉग का करत नाही? त्यांना फोन का करत नाही? दादा तुमचा विरोध आहे का पाठिंबा आहे विचारलं पाहिजे. ते गोष्टी आता आम्ही ते करणार आहोतच. परंतु विद्यमान आमदारांनी या ठिकाणी यायला पाहिजे, स्वतःहून आलं पाहिजे. स्वतःहून आलं पाहिजे. एवढा मोठा प्रोजेक्ट होतोय, मग तुम्ही काय करतात? लोकप्रतिनिधी आहे, एवढा मोठा प्रोजेक्ट होतोय म्हणजे तुम्ही आलं पाहिजे या ठिकाणी. सुरेश भाऊ तुम्ही काय सांगाल? साहेब, आज आजनावळे गावची ही विशेष ग्रामसभा होती. या विशेष ग्रामसभेला आदरणीय देवराम लांडे साहेब असतील, बाळासाहेबजी सदाकाळ असेल, आम्ही सगळेजण उपस्थित राहिलो. आणि खरं तर या सगळ्या भावना ओळखून, आदिवासी बांधवांच्या भावना ओळखून खरं तर आम्ही 9 तारखेला जो आपला आदिवासी दिन असतो त्या दिवशी उपोषणाचा आपण निर्णय घ्यायचा. त्या सगळ्या भावना ओळखून. याच्यात साहेब कुठलं राजकारण नाही, कुठला पक्ष नाही, काहीच नाही. परंतु आज आदिवासी बांधवांना जर वेळ येत असेल, मला असं वाटतं ही तालुक्यावर आलेली वेळ आहे. जुन्नर तालुका ही संघर्षाची भूमी आहे साहेब. काल पुणे नाशिक रेल्वेची नारेंगावला काल बैठक झाली. काल आमच्या एका पाहुण्यांचा अपघात झाला माळशेज घाटात. त्यांना घेऊन आम्ही काल रात्री पुण्याला गेलो, परंतु यायला उशीर झाला. त्याच्यामुळे मला बैठकीला उपस्थित न राहता आलं. परंतु चक्काजाम आंदोलन पण 9 तारखेला आहे. ते आंदोलन झाल्यावर आम्ही उपोषण स्थळी जाऊन त्या ठिकाणी बसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जुन्नरला. याचं कारण साहेब असं, ही जी जनसुनावणीची त्यांनी आयोजित केली, त्यांनी नोटीस पेपरद्वारे नोटीस आम्ही पाहिलं 21 तारखेला. आणि आज आपण पाहतोय की यांचे मनमानी कारभार. अदानी प्रकल्प, खरं तर मी मगाशी पण ग्रामसभेत सांगितलं की अदानी हा सरकारचा जावई. आज
त्यांनी अनेक ठिकाणी भारतामध्ये प्रकल्प केले. आज मगाशी यांनी जी भावना व्यक्त केली खासदार साहेबांची आणि आता आमदार साहेबांची, मला असं वाटतं खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी या सगळ्या जनतेच्या भावना ओळखून, आदिवासी बांधवांच्या भावना ओळखून त्यांनी पण त्या उपोषणात सहभागी झालं पाहिजे ही माझी कळकळीची विनंती. एक कार्यकर्ता म्हणून असं जुन्नर तालुक्याचा नागरिक म्हणून असं मगाशी देवराम लांडे असं म्हणाले की तुम्ही खासदार कोल्हेंचं पण काम केलंय, विधानसभेला शरद दादांचं पण काम केलेलं आहे, त्या दोघांना या निमित्ताने काय सांगावं आणि ते लक्ष का देत नाहीत? साहेब इथं प्रत्येक कार्यकर्ता आहे, प्रत्येक कार्यकर्त्याने कोणाचं काम केलेलंच आहे. परंतु मला असं वाटतं की ह्या जनतेच्या भावना त्यांनी ओळखल्या पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि जे आम्ही जो काही विडा उचलणार आहोत, आपण सगळेजण जो विडा उचलणार आहोत त्या संघर्षामध्ये त्यांनी सामील झालं पाहिजे. मगाशी साहेब ह्या गोष्टीचा मी आवर्जून अजून एक उल्लेख राहिला की आपण पाहतो की अदानी प्रकल्प आज जुन्नर तालुक्याच्या बोखंडी येऊन बसतो. हा अदानी प्रकल्प भोरांड्यापासून तर आडुशीपर्यंत त्या ठिकाणी हजारो हेक्टर जमीन त्या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांची जाणार आहे. आणि आपण एका गोष्टीचं एक दुसरी गोष्ट आपण एका दुसरी बाजू अजून एक पाहू. अदानीचे मीटर स्मार्ट मीटर म्हणून आपल्या प्रत्येक घरोघरी बसवले जातं. ते बघा, तुम्ही ऑब्झर्व करा. हा लढा काही सोपा नाही. अदानीचे मीटर कंपल्सरी बसवले जातं. ते आज लोकांनी जरी विरोध केला तरी अदानीचे मीटर आपल्या प्रत्येक घरात येतोय. आणि जर लोकांनी लाईट बिल जर लोकांचं आमचं राहिलं तर त्या अदानीचा मीटरच्या द्वारे लाईट बंद खासदार अमोल कोल्हे आणि विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी जर तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही तर तुमची भूमिका काय राहील? नाही साहेब, खरं तर या भावना आमच्या त्यांनी विद्यमान आमदार साहेब असले, विद्यमान खासदार साहेब असेल, हे नक्कीच त्या ठिकाणी आम्ही आदिवासी बांधवांच्या भावना ओळखल्या पाहिजे. मी एक निमित्त या ठिकाणी मी एक कार्यकर्ता आहे साहेब. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आदिवासी बांधव आजपर्यंत त्यांनी जो आपल्यासाठी जो लढा उभा केला, आज मला सांगा खासदार साहेब असो किंवा आमदार साहेब असो किंवा कुणी अन्य नेता पुढारी असो, हे मत मागायला आदिवासी भागात येत नाही का? आज मी मागाशी पण उल्लेख केला साहेब, या नाणेघाटात येणारा जो पर्यटक असेल, ह्या गावात येणारे लोक असतात, सर्वसामान्य लोक, पर्यटकाचं बाजूला ठेवा. परंतु आज आमच्या एखाद्या महिलेवर डिलिव्हरीची वेळ आली ना, तिने कसं जुन्नरला कसं जायचं हे तुम्हीच सांगायचं आहे. अशी रस्त्याची परिस्थिती, हे सरकार नेमकं आदिवासी बांधवांना गांभीर्याने घेणार आहे का नाही? आणि मगाशी मी जसा उल्लेख केला स्मार्ट मीटरचा, सगळ्या पत्रकार बांधवांनी आवर्जून आहे का, हे कंपल्सरी प्रत्येकाच्या घराघरात बसवलं जातं. ते अदानी आपल्या घरापर्यंत आलं आहे. अदानी आपल्या घरापर्यंत आल्या. आज तो जुन्नर तालुक्यात आदिवासी बांधवांची जमीन अधिग्रहण येण्यासाठी त्यांनी फाना काढलेला आहे. हा फाना आपल्याला ठेचून काढायचा आहे. मगाशी देवराम मुद्दा असा आहे की ज्या लोकांना आपण मागच्या काही निवडणुकांमध्ये सहकार्य केलं, अगदी अमोल कोल्हे असतील किंवा शरददादा असतील किंवा राष्ट्रवादी असेल अजितदादांची, या सगळ्या पक्षाचे जे काही याच्यातले जे काही 3 प्रमुख पक्ष आहेत जे सत्तेमध्ये आहेत, नेमकं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभं राहतं की हे जे काही सत्तेत सहभागी असणारे पक्ष आहेत, मग ते राष्ट्रवादी अजित पवार गट असो, अगदी सेना असो, काय सांगाल या ठिकाणी? त्या खरं तर जे सत्तेत सहभागी असणारा पक्ष आहे, त्यांचे जे नेते असेल, पुढारी असेल, खरं तर ही सगळी राजकारणाची नंतर सगळ्या निवडणुका आपण पाहिल्या. आजपर्यंत पक्ष फोडाफोडी सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये जास्त खोलात जायचं नाही. परंतु आज जुन्नर तालुक्यापुढे जो महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला अदानी प्रकल्पाचा, याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची जी शेकडो एकर जमीन जाणार आहे, यासाठी सगळ्यांनी सत्ता पक्ष निवडणुका सगळ्यांनी बाजूला ठेवल्या पाहिजे. सत्तेच्या पुढाऱ्यांनी पण सहभागी झालं माझा पाहिजे. प्रश्न आहे की या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा जे काही हा जो काही प्रकल्प आहे तो ज्यावेळेस त्या ठिकाणी आणला जात होता, या सगळ्या जे काही राजकीय पक्ष असतील, अगदी विरोधक सुद्धा, तर मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहतो की लोक सत्तेत सामील असणारे जे काही पक्ष आहेत त्यांची भूमिका ही संशयास्पद वाटते. याने मग सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे. माझं एक म्हणणं आहे, आपण जर कळकळीने आदिवासी बांधवांसाठी जर उभं राहतो, मला असं वाटतं आदिवासी बांधवांच्या पुढं हे पक्ष राजकारण हे दुय्यम आहे. आज आपल्या बांधवांनी या जमिनी राखल्या, आधी कष्टकरी समाज आहे, हा आपला वंचित समाज आहे आणि कसा बसा त्या ठिकाणी जीवन जगतो. ह्या यांच्या भावना ओळखल्या का नाही? मग या ताईंनी ग्रामसभेत तिच्या डोळ्यात पाणी आलं. कधी सरकार यांच्या भावना ओळखणार? आज मला एक सांगा, आज देवराम लांडे साहेब त्यांनी जरी सत्तेतल्या पक्षात जरी असले, परंतु हा माणूस उभा राहिला, आदिवासी बांधवांसाठी उभा राहिला. माझं म्हणणं हेच आहे, आज तुम्ही सत्ता निवडणूक राजकारण कोणी पाहू नका. सगळ्यांनी या उद्याच्या आंदोलनात या संघर्षात सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आजनावळे ग्रामस्थांनी मग जी विशेष ग्रामसभा आयोजित केली, त्याच्यामध्ये एक कमिटी नेमली, 56 लोकांची काहीतरी कमिटी नेमली 17 ग्रामपंचायतीनुसार. संजयजी साबळे आजीजी यांनी जी माहिती दिली, आपण पाहतो की सगळे ग्रामपंचायत सगळी गावं असतील हे सगळं त्या लढ्यात उतरणार आहे. या लढ्यासोबत जुन्नर तालुक्यातील सगळ्या पुढाऱ्यांनी, सगळ्या जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या ग्रामस्थांनी पण उपस्थित राहिलं पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती. काय तुमची काय भूमिका आहे? आमची अशी भूमिका सर्व नेत्यांनी पुढाऱ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी
सर्वांनी एकत्र येऊन म्हणजे सगळ्यांचं एकमत होऊन सर्वांनी सहकार्य करावं आणि आपली शिवजन्मभूमी शिवरायांची शिवजन्मभूमी सर्वांनी याचा एकमताने एकजुटीने पुढाकाराने हा निर्णय माघारी लावा. हा जो अदानी प्रोजेक्ट आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जो आलेला आहे हा माघारी पाठवावा. साहेब जुन्नर सध्या या भागातल्या काय काय व्यथा आहेत? आमच्या व्यथा अशा आहेत की आमच्या इकडे दळणवळणाची सुद्धा सुविधा नाही. आम्हाला 5-5 किलोमीटर चालत यावं लागते गाडगावच्या स्टॉपपर्यंत. आमच्याकडे दळणवळणाची तर सुविधा नाही, रस्त्याची सुविधा नाही, कोणत्याच सुविधा नाही. आणि हे आतापर्यंत आमदार असतील साहेब, खासदार साहेब असतील यांनी आतापर्यंत आमच्याकडे लक्ष दिलं नाही या सरकारने. जिल्हा परिषद सदस्यांनी लक्ष दिलं का? त्यांनी पण नाही लक्ष दिलं. नाही दिलं. नाही. साहेब काय साहेब आहे? साहेब खरं तर या जनभावना सगळ्यांनी ओळखून घ्याव्या. मी बागाशी असा उल्लेख केला की अदानी प्रकल्पासाठी आज जनसुनावणी जी होणार आहे, मला असं वाटतं ही जनतेचं मत, ही जनभावना आहे. मग जनभावना जर अदानी प्रकल्पाला जर विरोध असेल मग जनसुनावणीची गरजच काय? सुरज भाऊ, तुम्ही जनसुनावणी आज पोलिसाचा त्या ठिकाणी बळाचा वापर करून, प्रशासकीय बळाचा वापर करून करणार जर असेल तर तो आम्हाला मान्य नाही. बरोबर ना दांडे साहेब? आज आधी ठीक आहे, आम्ही आता विकासावर नाही बोलत, परंतु आमचं फक्त एकच विषय आहे. अदानी आता विमाबाई बोलली, त्या भावना बोलल्या, निश्चितपणे तिथं आमच्या आडोशाला लाईट नव्हती. आमचा उपसरपंच भीमाजी बालसिंग आम्ही त्याला रस्सी घेऊन गेलो. म्हणलं जर लाईटचे खांबे नाही आले तर हा माणूस फाशी घेईल. लगेच 50 खांबे आले. आजच्या आडोशीला लाईट गेली. सुरेश भाऊनी एका आदिवासी कुटुंबाच्या घरात लाईट लावली. मी काय म्हणतो, चांगले अभिनंदन आहे. आता आम्हाला विकासावर बोलायचं नाही. आता फक्त अदानी हटा, नो कॉमेंट. चला.